नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नवीन एक अपडेट घेऊन आलो आहे. आशा स्वयंसेविका पदभरतीची जाहिरात आहे मित्रांनो 2025-26साठी. पनवेल महानगरपालिकेमध्ये जे कोणी राहत असेल पनवेलमध्ये त्या एरियामध्ये, तर त्यांच्यासाठी पदभरती असणार आहे. ही पदभरती फक्त आशासाठीच आहे आणि या पदभरतीमध्ये तुम्हाला पनवेल जसं एरिया आहे त्या एरियामधलेच तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करू शकतात मित्रांनो. पहा, याच्यामध्ये खूप सारे जे ग्रामीण भाग आहेत त्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये PSC सब सेंटर लेवलमध्ये ही वॅकन्सी असणार आहे. एका सब सेंटरला पॉप्युलेशननुसार ही आशा नेमणूक केली जाते. तर पहा, याच्यामध्ये खूप सारे वॅकन्सी आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर शेवटपर्यंत राहिला तर पूर्ण माहिती भेटून जाईल. पूर्ण माहिती पाहायला विसरू नका. त्यानंतर पहा, व्हिडिओ स्टार्ट करू. सुरुवातीला पहा, याच्यामध्ये काय सांगितलं, हे थेट मुलाखत होणार आहे, त्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू. ठीक आहे. तर त्यानंतर पहा, याच्यामध्ये काय आहे, पनवेल महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2024-25मध्ये मंजूर झालेले जी काय अंमलबजावणी आराखडा आहे त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये रिक्त आशा स्वयंसेवकांची पदभरती करण्यात येणार आहे. तर हे पनवेलच्या अंतर्गत वॅकन्सी पदभरती होणार आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीचं पहिलं आहे पहा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर जे गावदेवी पनवेलमध्ये आहे. तर त्या ठिकाणची वॅकन्सी पहा सुरुवातीची. याच्यामध्ये पहा, गावदेवी, पाडा, प्रभुआळी, घाटेआळी अशा प्रकारची ही वॅकन्सी कार्यक्षेत्राचे नाव आहे. तर त्यामध्ये एक वॅकन्सी असणार आहे एका आशासाठी. त्यामध्ये पहा, तुम्हाला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गावदेवी पाडामध्ये पनवेलमध्ये दिनांक 21 तारखेला तुम्हाला याच्यामध्ये इंटरव्ह्यू द्यायचं. वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत असणारे. पात्र उमेदवाराची थेट मुलाखत 2 वाजता होईल. आता यामध्ये काय होईल, सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल ह्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गावदेवी पाडामध्ये. त्यानंतर तुम्ही 9 ते 1 पर्यंत इथं जाऊन तुमचे कागदपत्र वगैरे द्यायचे आणि 2 वाजता तुमची मुलाखत होईल जर तुम्ही त्याच्यामध्ये एलिजिबल झालेले असाल तर. त्यानंतर पाहायच्यामध्ये दुसरे आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीवाडामधले जे कोणी असतील त्यांच्यासाठी आहे. पाहायच्यामध्ये वीट सेंटर, पटेल मोहल्ला आणि साईनगर अशा प्रकारे 3 आशाचे याच्यामध्ये पदभरती असणार आहे. हे असणार आहे 23 तारखेला. सेम याचा पण वेळ 2 वाजताच असणार आहे, कारण तुम्हाला काय 9 ते 1 पर्यंत तुमची माहिती घेतली जाईल आणि 2 वाजता तुमचं पूर्ण इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्यानंतर आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 3 नवीन पनवेलमध्ये. याच्यामध्ये टोटल 5 वॅकन्सी आहेत. 5 वॅकन्सीमध्ये पाहायच्यामध्ये दिलेले आहेत. सेम प्रोसिजर असेल, फक्त याची तारीख किती असणार, याची तारीख ही 27 तारखेला असणार आहे. 2 वाजता तुम्हाला इंटरव्ह्यू होईल त्या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोली. याच्यामध्ये पहा, टोटल 1 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये जागा असणार आहे. त्यामध्ये तुम्ही सेक्टर 11 गुरुद्वाराजवळ आहे याचं केंद्र आणि 9 ते 1 पर्यंत जायचं आहे आणि 2 वाजता तुमचं याच्यामध्ये इंटरव्ह्यू होऊन जाईल. इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी विचारल्या जातील त्या बेसिक गोष्टी म्हणजे काय काय रोल रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे अशा गोष्टी विचारल्या जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. त्यानंतर आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर हे खूप मोठा एरिया आहे. तर याच्यामध्ये 15 जे वॅकन्सी काढलेले आहेत आशा स्वयंसेवकाचे. हे खूप सारे वॅकन्सी आहेत बघा, प्रत्येकी एरियानुसार हे वॅकन्सी काढलेले आहेत. तुम्हाला कुठे जायचं आहे, सेक्टर 15मध्ये आयप्पा मंदिरजवळ खारघरमध्ये जायचं आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुम्हाला 28 तारखेला जायचं आहे आणि 9 ते 1च्या वेळेत जायचं आणि 2 वाजता इंटरव्ह्यू येईल. तर हे पहा, प्रत्येकाचा वेगवेगळा टाईम असणार आहे. खारघरचा वेगळा आहे, कळंबोलीचा वेगळा आहे. तर तुम्ही एकाच तारखेला सगळीकडे तुम्ही म्हणजे एकाच तारखेला हे सगळं असेल असं धरून नका चालू, कारण हे प्रत्येकी याच्यामध्ये वेगवेगळं आहे. त्यानंतर आहे काळुंद्रेमध्ये, भिंगारीमध्ये, पनवेल ह्या ठिकाणी 2 वॅकन्सी आहेत. हे आहे 29 तारखेला. त्यानंतर आहे कळंबोली गावमध्ये, याच्यामध्ये 1 वॅकन्सी आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य 8 कालभैरव सभागृहाजवळ असणार आहे आणि याची वॅकन्सीचं जे इंटरव्ह्यू आहे तो 27 तारखेला असणार आहे. ठीक आहे, हे 27 तारखेला आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट जे असणार आहे रोहिंजन. याच्यामध्ये पहा, नावडे गाव आणि नावडे कॉलनी ह्या एरिया आणि तळोजा गाव ह्या एरियाला कव्हर करायचे. 2 आशा असणार आहेत. त्यामध्ये हे त्याचा ॲड्रेस असणार आहे 20 तारखेला याचं जे इंटरव्ह्यू आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 11 खांदा कॉलनी. हे प्रत्येक कॉलनीनुसार काढलेलं आहे. याच्यामध्ये हे खांदा कॉलनी 1 आणि 6 नंबर आणि 12 नंबर खांदा कॉलनी आहे. 2 वॅकन्सी आहेत. सेम याचं पण 22 तारखेला असणार आहे आणि 2 वाजता इंटरव्ह्यू होईल याचा. पण तुम्हाला जायचं आहे किती वाजता, 9 वाजता जायचं आहे सकाळी. त्यानंतर आहे काळंबोली 13 सेक्टरमध्ये. याच्यामध्ये पहा 3 पदं आहेत आणि याच्यामध्ये 19 तारखेला जायचं होतं. ही तारीख निघून गेलेली आहे. त्यानंतर आहे
कामोठ्यामध्ये याच्यामध्ये 3 जागा आहेत. 29 तारखेला जायचं आहे. त्यानंतर आहे कामोठे 35 सेक्टरमध्ये, याच्यामध्ये 2 जागा आहेत आणि हे 26 तारखेला जायचं आहे. अशा प्रकारच्या हे जागा होत्या. जे कोणी आशा फॉर्म भरण्याचे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आहे. जे कोणी लोकलमध्ये आहे, शिकलेला आहे, गावामध्ये 10वी-12वी जॉब करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे जॉब करण्याची. याच्यामध्ये मानधन पण असतं याच्यामध्ये. त्यानंतर याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अटी त्या आपण पाहून घेऊ. आपण याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आशा स्वयंसेविकाच्या संदर्भात काही ह्या गोष्टी आहेत. सुरुवातीचा पहिला पॉईंट, आशा स्वयंसेविका पदभरती निवड प्रक्रियेतील सेवा व शर्ती. तर पहिला पॉईंट आहे, आशा ही स्थानिक असली पाहिजे. जी कोणी फॉर्म भरण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पहिला नोट हा आहे की तुम्ही ह्या पनवेल एरियामधले किंवा ते जे कोणतं आत्ता मी तुम्हाला सांगितलेली माहिती आहे त्या माहितीच्या एरियामधलेच असणे गरजेचं आहे. त्यानंतर विवाहित महिला जे असतील त्याला प्राधान्य जास्त देण्यात येईल. जे कोणचं विवाहित आहेत त्यांच्यासाठी जास्त प्राधान्य असेल. त्यानंतर किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जास्त शिकला असाल, ग्रॅज्युएट वगैरे, तर तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यात येईल. वय तुमचं 20 ते 45 वर्षातले जे कोणी महिला असतील त्या भरू शकतात. आदिवासी, विधवा वगैरे हे जे आहेत यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल. किंवा विधवा वगैरे जे असतात त्यांना काही सोर्स नसतो, सोर्स ऑफ इन्कम, त्यांच्यासाठी जास्त प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर आहे शासकीय सेवेत लिंक वर्कर किंवा महापालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रमामध्ये जर तुम्ही काही तुमचा सेवा दिलेली वगैरे असेल तर त्यांना पण तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर काही अटी व शर्ती आहेत. पहिला, सुरुवातीची अट आहे, आशा स्वयंसेविका जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कामकाज क्षेत्राची स्थानिक कामाची रहिवाशी असणे गरजेचे आहे. जाहिरातीमध्ये नमूद कार्यक्षेत्राची आशा स्वयंसेविका उपलब्ध न झाल्यास लगेचच्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका यांचा पात्र अर्जाचा विचार केला जाईल. आता तुम्ही जर फॉर्म भरला आणि तुम्ही जर तिथं अवेलेबल नसाल, गेला नसाल, तर बाजूचं जे कोणी तुमच्या एरियाचं जवळचं फॉर्म भरलं आणि तिथं करण्याचा इच्छुक आहे तर त्यांचा विचार केला जाईल, तुमचं केलं नाही जाणार. आशा स्वयंसेविका मासिक ठोक वेतन भेटणारे मानधन अथवा कोणत्याही एकत्रित मानधन भत्ता अदा केला जाणार नाही. मासिक ठोक मानधन आहे, ठरलेलं मानधन आहे, काही टेन्शन नाही याच्यामध्ये मित्रांनो. जे कोणी भगिनी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर नियुक्ती, आशा स्वयंसेवकावर शासन आदेशानुसार कामावर आधारित PFMS द्वारे थेट बँकेमध्ये खात्यावर पगार करण्यात येईल. त्यानंतर सदर भरतीची निवड प्रतीक्षा यादी महापालिकेच्या पनवेल कॉर्पोरेशन या वेबसाईटवर भेटून जाईल. फॉर्म भरला आणि त्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला असेल, इंटरव्ह्यू दिला असेल, तर तुमचं निवड झाली की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन तपासणी करू शकता. त्यानंतर परिपूर्ण भरलेला अर्ज, पुढील आवश्यक कागदपत्रेच अर्ज पात्र होतील. त्यानंतर मुलाखतीच्या उमेदवारांना खालीलप्रमाणे 15 गुण देण्यात येतील. हे काही गुण आहेत, त्यांनी हे गुणाचा असा आराखडा बनवलेला आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जे आहे 6 गुण, जर 10वी पास किंवा त्याच्या पुढचा असेल तर 6 गुण, कामाचा अनुभव असेल तर 5 गुण, त्यानंतर विधवा असतील तर 2 गुण, आणि संभाषण व प्रोत्साहन कौशल्य असेल तर बोलण्याची शैली वगैरे चांगली असेल तर त्याचे पण 2 गुण भेटून जातील. त्यानंतर 7 उमेदवाराचा अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार दिनांक सुविध कालावधीमध्ये 9 ते 1च्या वेळेमध्ये द्यायचे. त्यानंतर 2 वाजता तुमचा त्यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. सदर मुलाखतीकरिता 1 ते 5 याप्रमाणे उमेदवारांना बोलवण्यात येईल, जे 1:5 अशा प्रकारे बोलवण्यात येणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर काही कागदपत्रे वगैरे दिलेले आहेत. हे कागदपत्रे आहेत, पासपोर्ट फोटो, जन्मदाखलेचा पुरावा, वास्तव्याचा पुरावा, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र आणि निकषनुसार दस्तावेज, अशा प्रकारची पूर्ण माहिती आहे. आणि त्याचा कार्यालयाचं भरायची माहिती आहे, तुम्हाला भरायची माहिती आहे यामध्ये. आणि आशा स्वयंसेविकाचा हा अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. नाव तुम्ही कोणत्या ठिकाणून भरणार आहे, फोटो, पूर्ण गोष्टी, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. हा जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर हा PDF आपल्याला आपल्या व्हॉट्सअप कमेंट बॉक्समध्ये लिंकवर व्हॉट्सअपच्या याच्यामध्ये टाकून ठेवतो. जे कोणी इच्छुक असतील त्या इच्छुकांनी या ग्रुपवर येऊन हा PDF घेऊन हा फॉर्म वगैरे भरणार इच्छा असली तर फॉर्म भरू शकता. त्यानंतर पनवेल कॉर्पोरेशनवर पण ह्याचा PDF भेटून जातो. जे कोणी तुम्हाला panvelcorporation.com या वेबसाईटवर पण तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.